Good morning, everyone. In last week, we were complete our unit number first, introduction to management, right? So, introduction to management in unit, we were learned what is meant by management, features of management, then principle of management, FW Taylors, okay? ह्या काही कॉन्सेप्ट आपण लर्न केलेले आहेत. Then in unit number second, we will learn planning and decision making. ओके, आपण युनिट नंबर 2 मध्ये प्लॅनिंग आणि डिसिजन मेकिंगचे रिलेटेड काही क्वेश्चन लर्न करणार आहोत. त्याच्यामध्ये मग प्लॅनिंग काय आहे, देन प्लॅनिंगचे इम्पॉर्टंट काय असतात, देन स्टेप्स ऑफ प्लॅनिंग काय असणार आहे, डिसिजन मेकिंग कसे घेतले जातात किंवा त्याच्या काही मेथड्स आहेत का, हा बेसवरती आपला हा युनिट असणार आहे. सो लेट स्टार्ट वन बाय वन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज प्लॅनिंग? एक्सप्लेन फीचर्स ऑफ प्लॅनिंग. What is planning? Explain features of planning. So planning is the fundamental functions of management. Okay, जेव्हा आपण मॅनेजमेंटचे फंक्शन बघितले त्यामधला पहिलाच फंक्शन होता प्लॅनिंग. So planning, it is the fundamental functions of management. It helps to determining the course of action to the follow for achieving various organizational objectives. सो प्लॅनिंग हे कशासाठी केलं जातं? फॉर अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी ऑर्गनायझेशन. अँड इन सिम्पल वर्ड, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. ओके, हे आपण आधी थोडंसं बघितलेलं आहे. देन इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व थिंकिंग बिफोर डुईंग. एखादी गोष्ट करण्याच्या आधी त्याच्या मागचा थॉट काय आहे किंवा त्याच्या मागे आपली प्रोसेस काय असणार आहे. In simple, that means planning. It concerned with the mental stage of manager. It's a very important thing. Planning ला basically काय म्हटलं जातं? It is a mental stage of the manager. Basically की आपण आपले जजमेंट काय आहेत, आपला एक्सपिरियन्स काय आहे, आपलं नॉलेज काय आहे, आपलं स्किल काय आहे, याच्यावरून आपण काय करत असतो तर प्लॅनिंग हे प्रिपेअर करत असतो. ओके, सो इंट्रो मध्ये काय लिहायचं बघा. प्लॅनिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. Planning, it is a fundamental functions of management, and in simple word, planning means deciding in advance what to do, how to do, when to do, and where is to be do. That's it. This is just introductory part of planning. Clear? लक्षात आलं? Just 3 ते 4 सेंटेन्स इंट्रो मध्ये मेन्शन करा. Then फीचर्स ऑफ प्लॅनिंग काय आहेत बघा. जसं आपण सांगितलं की जेव्हा जेव्हा फीचरचा क्वेश्चन आपण लर्न करतो तेव्हा काही पॉईंट तुम्हाला कॉमन बघायला मिळतील, ज्यामध्ये परवेसिव्ह असेल, कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी असणार आहे, गोल ओरिएंटेड असेल, डिसिजन मेकिंग, फ्युचरिस्टिक, इंटलेक्च्युअल प्रोसेस अँड मॅनेजरियल फंक्शन. लेट स्टार्ट वन बाय वन. फर्स्ट, प्लॅनिंग इज प्रायमरी फंक्शन. फर्स्ट फीचर, प्लॅनिंग इज अ प्रायमरी फंक्शन. So planning provide the base for another functions of management. काय म्हटलेलं आहे? Planning it is the base for other functions of management. असं का म्हटलं असेल बरं? सांगा बरं. Planning it is the base for another function. का बेस आहे प्लॅनिंग? जस्ट लिहायचंय का तुम्हाला? मग मी बसते शांत, तुम्ही लिहून घ्या पटापट. प्लॅनिंगला बेस का म्हटलं असेल? लिहू नका, कोणीही लिहायचं नाहीये, बस करा लिहायचं. लिसन, समजत असेल तर लिहा, अदरवाइज लिहू नका. प्लॅनिंग इट इज द बेस फॉर अनदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. जसं आपण म्हणतो ना, इट्स लाईक अ फाउंडेशन. सो फाउंडेशन जर आपला स्ट्रॉंग असेल तरच आपली बिल्डिंग स्ट्रॉंग होते, राईट. सो प्लॅनिंग मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहात की डायरेक्टिंग कसं असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन कसं असलं पाहिजे. दॅट इज वाय हियर सेड प्लॅनिंग इट इज द बेस फॉर अनदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. जर आपलं प्लॅनिंग स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली आपलं कंट्रोलिंग स्ट्रॉंग होणार आहे, डेफिनेटली आपलं डायरेक्टिंग स्ट्रॉंग होणार आहे. दॅट इज वाय. And planning is a directly or indirectly influence or impact on other functions of management. कारण बाकीच्या फंक्शन्स वरती इम्पॅक्ट सुद्धा कोणामुळे होणार आहे तर प्लॅनिंग मुळे होणार आहे. सो इट इज द बेस फॉर अनदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. इट इज फॉलो बाय ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. ओके, कारण प्लॅनिंग हे कोणाला फॉलो करणार आहे की तुमचं ऑर्गनायझिंग कसं आहे किंवा ऑर्गनायझिंग
इफेक्टिव्हली होण्यासाठी तुम्ही आधी बघाल की आपला प्लॅन काय आहे. तुम्हाला स्टाफिंग करायचं आहे. स्टाफिंग म्हणजे काय सांगितलं होतं? स्टाफिंग मीन्स अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस. ओके, जर तुम्हाला राईट कॅन्डिडेटला अपॉइंट करायचं आहे तर आपण प्लॅनिंग मध्ये काही मेन्शन केलंय का त्याच्याबद्दल, ते तुम्ही रेफर कराल. So it is followed by organizing, staffing, directing and controlling. Then all the managerial functions are performed within the framework of plan. It's a very important. काय सांगतोय आपण, जे बाकीचे फंक्शन आहेत हे ह्या फ्रेमवर्क मध्येच काम करतात. की प्लॅनिंग मध्ये आपण काहीतरी लिहून ठेवलंय आणि वेगळंच आपलं ऑर्गनायझिंग चालू आहे. दिस इज नॉट अ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, राईट? That is why here said it is the base for another functions of management. Is it clear? Okay. Next, planning is a pervasive. Planning is a practical in all kinds of organization. आता pervasive म्हणजे बेसिकली आपण काय म्हणतो? Pervasive in the sense it is applicable to whole. It is applicable to all. It is applicable to everywhere. So planning is not applicable in the organization. असं नाहीये की कुठेतरी एक मोठी कॉर्पोरेट सेक्टर आहे आणि तिथेच प्लॅनिंगची गरज असते, असं आहे का? नाही. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे आहेत तर त्याच्या मागे सुद्धा आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागतं, राईट? म्हणजे आपण एक्झाम जवळ आल्यानंतर आपलं वेगळं प्लॅनिंग असणार आहे. डे टू डे वर्क साठी आपलं वेगळं काहीतरी प्लॅनिंग असतं. दॅट इज वाय हिअर सेड प्लॅनिंग इज अ परवेसिव्ह इन नेचर. So it is applicable organization as well as non-organization. म्हणजे डझंट मॅटर की फक्त ऑर्गनायझेशनच असली पाहिजे. नॉन ऑर्गनायझेशन साठी सुद्धा प्लॅनिंग हे काय असणार आहे? इम्पॉर्टंट असणार आहे. मग त्याचे एक्झाम्पल द्यायचे. Such as it is applicable to organization, then it is applicable to non-organization, it is applicable to school, college, charitable trust. Okay, then it is applicable to all level of management like a top level, middle level, lower level. ह्या सगळ्यांसाठी प्लॅनिंग हे काय असणार आहे तर रिक्वायर असते. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट. ओके. नेक्स्ट, प्लॅनिंग इज अ फ्युचर ओरिएंटेड. Point number 3, planning is a future oriented. So planning is the preparing organization to meet the future challenges and opportunity. जसं आपण इंट्रो मध्ये पहिलाच सेंटेन्स काय टाकलाय? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. आपण आधी सगळ्या गोष्टी डिफाईन करतोय की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. दॅट मीन्स प्लॅनिंग इज मीट फ्युचर challenges and opportunity to reduce the uncertainty of the future. Manager adopt the scientific method of forecasting. They anticipate future and incorporate changes in their action to achieve organizational goals effectively. म्हणजे तर इथे मॅनेजरला काय करायचं आहे? जसं आपण सांगतो की हे सगळं कशासाठी चालू असतं? प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, डायरेक्टिंग आहे, स्टाफिंग आहे. हे सगळं तुमच्या इफेक्टिव्ह रिझल्टसाठी किंवा ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी चालू आहे. देन इट इज फ्युचरिस्टिक. फ्युचर मध्ये काय होणार आहे आपल्याला माहिती आहे का? हो, नाही. सो फ्युचर इज अ अनप्रिडिक्टेबल इन नेचर. मग फ्युचर मध्ये ज्या अनसर्टन्टी आहेत, ज्या काही थ्रेट्स आहेत, ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो तर प्लॅनिंग करत असतो. दॅट इज वाय हिअर सेड प्लॅनिंग इज अ फ्युचर ओरिएंटेड. ते फक्त फ्युचर वरती काय करतं तर फोकस करून प्लॅन हा प्रिपेअर केला जातो. इज इट क्लिअर? ओके. नेक्स्ट, प्लॅनिंग इज अ गोल ओरिएंटेड. Planning seek to achieve certain goals of the organization. So planning is useful exercise when it does contribute in some positive way to the accomplishment of desired objective. आता इथे आपण काय म्हणतोय, जसं प्लॅनिंग हे फ्युचर ओरिएंटेड आहे तसं प्लॅनिंग हे गोल ओरिएंटेड सुद्धा असलं पाहिजे. प्लॅन असा करा की जेणेकरून तुमचा गोल्स ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अचीव्ह होतील. So planning is a goal oriented. That means planning help to achieving organizational goals and objective. Such as, simple करायचं असेल तर काय म्हणाल? Planning is a goal oriented. It help to achieving organizational goals and objective. Such as, basically goals काय असतात सांगा बरं? ऑर्गनायझेशनचे गोल काय असतात? And 3 basic objective of organization काय असतात? We were already discussed.
राईट? सांगा बरं. बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. व्हेरी गुड. टू अर्न प्रॉफिट. देन बिझनेस आहे म्हणजे आधी प्रॉफिट असणारच आहे. अजून काय करतो आपण? when we provide goods and services to the customer, that time we will focus on customer satisfaction. Obviously की ज्यांच्यासाठी आपण ज्या सर्व्हिसेस देणार आहोत ते सॅटिस्फाय होणार आहेत का यामधून, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण काय करतो? सेकंड ऑब्जेक्टिव्हला इम्पॉर्टन्स देतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर म्हणजे जस्ट जे आपल्यासारखे आहेत ते कस्टमर असतात असं नाही. ज्यांना आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ते सगळेच असणार आहेत, ज्यामध्ये स्टेक होल्डर. बेसिकली आता मॉडर्न इरामध्ये काय म्हटलं जातं? ऑर्गनायझेशन फोकस ऑन सॅटिस्फॅक्शन ऑफ दी स्टेक होल्डर. मग कोण आहेत बरं स्टेक होल्डर? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय कॉन्सेप्ट ऑफ स्टेक होल्डर? बोला मोठ्याने. व्हॉट इज मीन बाय स्टेक होल्डर? हा बऱ्याच वेळी पॉइंट येईल पुढे सुद्धा. काय वाटतं स्टेक होल्डर म्हणजे? अ पर्सन अँड ग्रुप ऑफ पर्सन. म्हणजे अजून काय त्यामध्ये असू शकेल? ग्रुप ऑफ पर्सन मध्ये कोण कोण ऍड करशील? सांगा. आर्यन काय वाटतं? व्हॉट इज मीन बाय स्टेक होल्डर ग्रुप? Person or group of person related to business transactions. Okay, so what is group of person? Which is includes? Maybe Okay, customer as person, okay, shareholders, very good. Then creditors, right. debtors. Okay, that means in simple word, stakeholder means those person directly or indirectly connect with organization. Simply definition लक्षात ठेवा. What is mean by stakeholder? Those person directly or indirectly connect with organization. This is called the stakeholder. आणि ह्या सगळ्यांना सॅटिस्फाय करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशनची असते. मग याच्यामध्ये कोण आहे? ज्याच्यामध्ये आहे शेअर होल्डर्स, ज्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे एम्प्लॉईज, ज्याच्यामध्ये आहे क्रेडिटर्स, ज्याच्यामध्ये आहेत बँकर्स, ज्याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंट, ज्याच्यामध्ये आहेत इन्व्हेस्टर आणि कस्टमर. हे सगळे काय आहेत? काही डायरेक्टली कनेक्ट असतील बिझनेस सोबत, काही इनडायरेक्टली कनेक्ट असतील. ओके, मग मला सांगा यातले डायरेक्टली कनेक्ट कोण कोण असू शकणार आहे आणि इनडायरेक्टली कोण कोण कनेक्ट असतील? आता मी हा जो स्टेक होल्डर ग्रुप सांगितला तुम्हाला, त्यामध्ये डायरेक्टली कनेक्ट असणारे कोण असू शकतील? बळगट सांग बरं, कोण डायरेक्ट आहे यामध्ये? Right. That means simple thing, shareholders and employees. These are directly connected with the organization and indirectly connect with the organization. That means customer, okay, creditors, bankers, okay. Then त्याच बरोबर आहेत गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ऑल्सो इनडायरेक्टली कनेक्टेड, कारण आपण त्यांना रेग्युलरली काय करत असतो? टॅक्स हा पे करत असतो. सो त्या प्रत्येकाशी रिलेटेड आपल्यासाठी काहीतरी गोल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटशी रिलेटेड काय गोल आहे? पे रेग्युलरली टॅक्स, हा आपला गोल आहे, तो असला पाहिजे. देन क्रेडिटर्स म्हणजे कोण? दोज पर्सन सप्लाय रॉ मटेरियल, समटाइम इन कॅश बेसिस, समटाइम ऑन क्रेडिट बेसिस. सो जेव्हा आपण क्रेडिट बेसिस वरती ट्रान्झॅक्शन घेतो तेव्हा त्याला सांगितलेल्या दिवशी पेमेंट करणं, इट इज ऑल्सो गोल, इट इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह, राईट? हा झाला क्रेडिटर साठी. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एम्प्लॉईज. मग एम्प्लॉईज साठी गोल काय असला पाहिजे? पे रेग्युलर सॅलरी, देन पे एक्स्ट्रा फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज, पे नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. दिस इज ऑल्सो गोल्स ऑफ दी ऑर्गनायझेशन ना. सो ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात? फुलफिल कराव्या लागतात. कस्टमरना आपल्याला माहिती आहे की रेग्युलर सर्व्हिसेस पे करणं, प्रोव्हाइड करणं, देन क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, देन त्यांच्या सॅटिस्फॅक्शन ते कुठेही हार्म होणार नाहीये याचा विचार करणं. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. आणि ह्या सगळ्यांसाठी आपण काय करतो? प्लॅनिंग. इज इट क्लिअर? ओके. नेक्स्ट, प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी. Planning is a continuous activity. So planning is a continuous activity or never ending process.
जसं मी तुम्हाला पहिल्या युनिटच्या वेळी पण सांगितलं होतं, हा कॉमन पॉइंट असेल. कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, परवेसिव्ह, युनिव्हर्सल, ओके, मल्टीडिसिप्लिनरी, डायनामिक, हे काही पॉइंट आहेत. आर्ट ॲज वेल ॲज सायन्स हा तुम्ही इथे सुद्धा फीचर्स मध्ये ऍड करू शकता. सो प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी ऑर नेव्हर एंडिंग प्रोसेस. हा 3 वर्षासाठी एक्सप्लेनेशन पाठच करून ठेवायचं. कोणत्याही फीचरचा क्वेश्चन आला की एक्सप्लेनेशन सेम. प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, फक्त क्वेश्चन काय बघायचं, पहिलं वर्ड चेंज करायचं. So इथे येईल मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, देन प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, मार्केटिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, ऍडव्हर्टायझिंग इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी. जितके थेरीचे सब्जेक्ट आहे त्यामध्ये असणार आहे कुठेतरी. देन बिकॉज, पुढे वाक्य काय येईल, बिकॉज इन्व्हायरमेंटल फॅक्टर आर डायरेक्टली और इनडायरेक्टली अफेक्ट ऑन प्लॅनिंग. Environmental factors are directly or indirectly affect on planning process. That is why it is continuous or never ending activity. ओके, मग आपण त्यामध्ये थोडंसं डिस्कस केलं होतं इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. ओके, दीज आर द इन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो इंटरनल फॅक्टर बेसिकली कंट्रोलेबल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर आर अनकंट्रोलेबल फॅक्टर. मग इंटरनल मध्ये काय आहे, ह्युमन रिसोर्सेस, इट इज द इंटरनल फॅक्टर. ऑर्गनायझेशनलचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, दिस इज ऑल्सो इंटरनल फॅक्टर. एक्सटर्नल काय आहे, कस्टमर, कस्टमर एक्सटर्नल फॅक्टर. देन सप्लायर एक्सटर्नल फॅक्टर, देन क्रेडिटर्स एक्सटर्नल फॅक्टर. हे झाले मॅक्रो. मायक्रो झाले. मग मॅक्रो मध्ये अजून काही फॅक्टर असणार आहेत, ज्यामध्ये आहे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, एज्युकेशनल फॅक्टर, राईट. देन हे झाले मॅक्रो फॅक्टर. मायक्रो आणि मॅक्रो मध्ये डिफरन्स तुम्ही ऑलरेडी लर्न केला असेल इकॉनॉमिक्स मध्ये, राईट. जो इंडिव्हिज्युअल आहे त्याला आपण मायक्रो म्हणतो, जो लार्ज आहे त्याला आपण मॅक्रो असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं किंवा कंटिन्युअसली काय होत असतात, बिझनेसवरती इम्पॅक्ट करत असतात. दॅट इज वाय इट इज द कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी और नेव्हर एंडिंग प्रोसेस. क्लिअर? लिसन प्रॉपरली, बिकॉज हा क्वेश्चन झाला की आधी आपण रिवाइज करणार आहोत. Then next, planning is an intellectual process. Planning is an intellectual process. Creative thinking and imagination of planning is a mental exercise. ओके, काय सांगितलंय बघा, प्लॅनिंगला इंटलेक्च्युअल प्रोसेस का म्हटलेलं आहे, कारण प्लॅनिंग हे कसं आहे, बेसिकली आपण सगळेजण सेम प्लॅनिंग करत आहोत. जसं तर तुम्हाला कॉलेजला यायचं आहे, काही जण सकाळी 5 वाजता उठले असतील, काही जण 6 वाजता उठले असतील, काही जण 7:30 ला उठले असतील, है ना. सो प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगळं आहे, प्रत्येकाची मॅनेजमेंट डिफरंट असणार आहे. देन प्लॅनिंग इज अ थिंकिंग अँड इमॅजिनेशन. प्रत्येकाचं इमॅजिनेशन, हा मी इतक्या टाइम मध्ये इतक्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो किंवा इतक्या इफेक्टिव्हली करू शकतो. देन क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह असलं पाहिजे थिंकिंग आपलं. सो क्रिएटिव्ह थिंकिंग अँड इमॅजिनेशन ऑफ प्लॅनिंग इज अ मेंटल एक्सरसाइज. मेंटल का म्हटलेलं असेल, प्लॅनिंग मेंटलच आहे का बरं, प्लॅनिंगला पण मेंटल का म्हणतोय, सांगा बरं. वी विल लर्न ना व्हॉट इज मीन बाय मेंटल. आपण सगळे मेंटल आहोत. मेंटल ऑन आणि ऑफ ऍक्च्युली हा वर्ड आहे. सो मेंटल म्हणजे मानसिक, की आपण जर थोडा आपला प्रेझेन्स ऑफ माइंड असेल प्रॉपर, तर आपण ते प्लॅनिंग इफेक्टिव्हली करू शकतो. जसं बऱ्याच जणांना सवय असते की आपण काय होतं की फिजिकली बऱ्याच ठिकाणी फिजिकली प्रेझेंट असतो बट मेंटली अबसेंट असतो, तर तुमचं प्लॅनिंग इफेक्टिव्ह होईल का हो, नाही. तर जिथे तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहात तिथे तुम्ही मेंटली पण प्रेझेंट असणं महत्वाचं आहे, तरच त्या प्लॅनिंगला काहीतरी अर्थ आहे किंवा काहीतरी मिनिंग आहे, तर तो इफेक्टिव्ह होऊ शकेल. That is why planning is a mental exercise. It depends on intellectual upon human being. If a manager had forecast, foresight, vision and sound judgment, then he can prepare sound plan. म्हणजे बेसिकली काय म्हटलं जातं की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात किंवा तुमचं जजमेंट काय आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, तुमचं स्किल काय आहे, नॉलेज काय आहे, ऑल दिस फॅक्टर आर डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन स्ट्रॉंग प्लॅनिंग. ओके, तर आपण त्याला म्हटलेलं आहे इट इज अ मेंटल एक्सरसाइज. या सगळ्या गोष्टी जर स्ट्रॉंग असतील,
ऑब्विसली तुमचं प्लॅनिंग हे स्ट्रॉंग असणार आहे. क्लिअर? अँड लास्ट पॉइंट, फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबल. So planning is related to a future and future is uncertain. प्लॅनिंग हे कशासाठी करतोय आपण? जसं आपण इंट्रो मध्ये बघितलं, प्लॅनिंग इज अ फ्युचरिस्टिक. फ्युचर साठी प्लॅन केलेलं आहे आपण. प्लॅन विल फेल टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह इफ अनफेवरेबल चेंजेस टेक प्लेस इन फ्युचर. जसं आपण काहीतरी प्लॅन केला होता, त्या पद्धतीने काही झालंच नाही फ्युचर मध्ये आणि आपला प्लॅन काय झाला? फेल झाला. Then manager have to be ready in changing their plan so that change do not fail the plan. That is why the planning is a flexible activity. जसं आपण एक्झाम्पल देतो, कोविड मध्ये काहीतरी आपण प्लॅन केलं होतं, पण कोविडच्या पिरियड मध्ये आपण बाहेर पडू शकलो का? नाही. म्हणजे आपण आपलं प्लॅनिंग रिजिड ठेवलं होतं का? नाही. आपण थोडं फ्लेक्झिबल ठेवलं होतं की नाही, जसे गव्हर्नमेंटचे रूल्स येतील किंवा गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स असतील त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहोत. सिंपल थिंग, प्लॅनिंग हे बेसिकली फ्लेक्झिबल असलं पाहिजे बिकॉज इट डिपेंड्स ऑन एन्व्हायरमेंटल फॅक्टर. ओके, इट्स डिपेंड्स ऑन नॅचरल फॅक्टर. दॅट इज वाय इट इज फ्लेक्झिबल इन नेचर. क्लिअर क्वेश्चन? ओके, थँक यू. टेक युअर टाइम and revise.